नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण मस्त इथं 3 बटाटे साल काढून धुवून स्वच्छ घेतलेले आहेत, पाहू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला हे बटाटे अक्षरशः पातळ पातळ चिरून घ्यायचेत, पहा मैत्रिणी. आणि आपल्याला आज अशी रेसिपी बनवायची, न पाणी टाकता, एकही थेंब पाण्याचा न यूज करता ही रेसिपी बनवायची. पहा, अगदीच 10-5 मिनटात तयार होणारी, 10 मिनटंसुद्धा लागत नाही. चला, आता इथं बटाटा आपण मस्त असा पातळ पातळ कट करून घेऊया. आपल्याला बनवायचं आहे उपवासाचा बटाट्याची भाजी. आता ही उपवासाची बटाट्याची भाजी मग पहा कशी बनते, आणि अप्रतिम चव असणारी, पाणी न वापरता अशी बनवायची. मग चला, आता लागूया तयारीला. मस्त पातळ पातळ इथं बटाटे आपण कापून घेऊया, पहा, कट करून घेऊया. तुम्हाला जशा आकाराचे बटाटे चिरायचे तुम्ही तशा आकाराचे चिरू शकता. अशा पद्धतीने मी सगळे बटाटे असे चिरून घेणारे, पाहू शकता. चला, बटाटा तर संपूर्ण चिरून झाला आहे आणि लगेच त्यांना असं पाण्यात टाकून द्यायचं. पाण्यात टाकल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हा बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण स्टार त्याचा निघून जातो त्या बटाट्याचा. पहा, हे बघा, अशा पद्धतीने स्वच्छ, एकदम स्वच्छ असा मी धुवून घेणार आहे हा बटाटा. आता त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेत, पहा, बारीक असा कूट वाटून घ्यायचा. कूट काढून झाला की लगेच इथं 5-6 मिरच्या ह्या तशाच वाटून घ्यायच्यात, बरं का, आबडधोबड. मस्तपैकी आबडधोबड वाटून झालेलं आहे. आता चला, इकडं गॅसवर कढई ठेवूया आपण. कढईमध्ये तुम्ही तुमच्या आवडीने तेल घाला. मी इथं 2 पळ्या तेल घालणार आहे, मैत्रिणी. कोणाला किती आवडतं, कोणाला किती आवडतं त्याच्यानुसार आपण तेल घालायचं. पहा, आता इथे छोटी पळी होती म्हणून अजून थोडंसं मी टाकलेलं आहे. तेल चांगल्या पद्धतीने तापत आलं की त्याच्यात आपल्याला लगेच, जास्तही नाही तापवायचं, मापात तेल तापवायचं. लगेच बटाटा टाकून घ्यायचा, कारण कसं आहे, तेल जास्त तापलं तर उडूही शकतं. त्याच्यामुळं आता हा बटाटा मला संपूर्ण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. पहा, बटाटा टाकल्याच्या नंतर पूर्ण अशी बटाटा हा मिक्स करून घ्यायचा आहे. त्याला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला, पाहू शकता. अप्रतिम अशी ही भाजी होती. आपण इथं तेलात बटाटा परतल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. पहा, मस्त असा वाफेवर हा बटाटा आपल्याला बनवायचा आहे, बरं का, उपवासाचा. आता हा मीठ टाकल्यामुळं पुन्हा आपल्याला हा बटाटा एकत्र करायचा आहे. पहा, त्याच्यानंतर आपल्याला त्या बटाट्यावर 2 मिनटं तरी झाकण ठेवायचे. कमीत कमी 90% बटाटा हा तेलात आपला झाला पाहिजे. पहा, असाच वाफेवर 90% बटाटा तयार झाला पाहिजे. चला, आता एकदा पुन्हा अजिबात चिकटत नाही, काय नाही, मस्तपैकी अगदी बटाटा आपला छान असा परतून. चला, आता पुन्हा एकदा परतून घेऊया एकदा, कारण की आपण एकदा जर भाजी टाकली तरी आपल्याला 2-3 वेळा ती पाहायलाच लागते. त्याच्यामुळं आता पुन्हा बटाटा मिक्स करून आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवूया. पुन्हा आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून 2 मिनिटांनी पुन्हा बटाटा चेक करायचा आहे. 50% बटाटा आपला तयार झालेला आहे हा, हे बघा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला बटाटा हा वर खाली करून घ्यायचा आहे. अजिबात लागणार नाही, काय नाही. आता काय करायचं आहे आपल्याला, हा बटाटा साईडला सारून, भरपूर तेल आहे त्याच्यात, आणि ज्यावेळेस आपण बटाटा परततो एवढं तेलही लागत नाही, तेल आपाप साईडला सुटतं. चला, हा मिरचीचा आरबट चरबट मिरची वाटलेली ती त्याच्यात टाकून घेऊया आणि मस्तपैकी अशी परतून घेऊया. हे बघा, मिरची बी छान परतते आणि बटाटा बी मस्त होतो आपला. पाहू शकता अगदी छान पद्धतीने. आता आपण हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया. पहा, रंग बी छान दिसतो, खायला बी खूप टेस्टी, आणि त्याशिवाय पाणी न टाकता हा बटाटा एवढा भारी होतो, खरंच चवेला.
कधी रोज रोज खिचडी खाऊनसुद्धा नेहमीच खिचडी करायची कंटाळा येतो, खायला बी कंटाळा येतो. मग कधीतरी वेगळ्या पद्धतीने थोडंसं करून पहा असा बटाटा. चला आता याच्यात मी थोडासा कूट घालणार. जेवढे शेंगदाणे टाकले तेवढे नाही आहेत. बाकीचा कूट मी साईडला ठेवला, आपल्याला तेवढा टाकायचाच नाही आहे. अक्षरशः थोडासा कूट टाकलेला आहे मैत्रिणी. आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही टाकू शकता. कसं आहे, प्रत्येकाची आवड असते, कोणाला किती आवडतं कोणाला किती नाही. त्याच्यामुळे मी मापातच कूट टाकलेलं आहे. चला आता पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा आपण 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी आपण पुन्हा पाहायचं आहे, आपला बटाटा चेक करायचा आहे. पाहू शकता आता मी चेक करते इथं बघा. अजूनही थोडीशी बाकी वाटते त्या बटाट्यात, पण अगदीच 80% तरी बटाटा हा झालेला आहे तयार. चला आता पुन्हा असं मिक्स करून घेऊया. चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे संपूर्ण बटाटा आपला मिक्स होतो. खालवर केल्याच्यानंतर मीठ वगैरे सगळ्याला लागतं. आता पुन्हा आपण याच्यावर अगदीच मंद गॅस करून 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी पुन्हा पाहायचे आपला बटाटा. पहा अगदी छान असा बटाटा झालेला आहे मैत्रिणी. पहा मस्त असा बटाटा झालेला आहे हा. आता पुन्हा मी ते मिक्स करून घेते, हलवून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण बटाट्याचा असा खिमा करून घेते. हे बघा अशा पद्धतीने, कारण की 100% बटाटा आपल्याला तयार झालेला आहे. मग शेवटाला असं मस्त असा खिमा करून घ्यायचं की बटाटे अजूनच त्याला चव लागते. संपूर्ण बटाट्याचा खिमा केला छान अगदी चव लागते, चवदार बटाटा होतो. हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि आता फास्ट गॅस करून आपला बटाटा पूर्ण असा हलवून घ्यायचा आहे. पहा परतून अगदी छान पद्धतीने हा बटाटा तयार होतो आहे. पहा मैत्रिणी, मस्त असा बटाटा झालेला आहे हा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ उपवासाच्या भाजीचा बटाटा जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. मैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही, तुम्ही कोणत्या गावातून बोलता कोणत्या नाही ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद. पहा कसा वाटला बटाटा मैत्रिणींनो, वाटतो ना छान. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.